नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये माया ही मृण्मयीला फोनवर सांगत असते की जेथे गुंजा असते तिथे कबीर असतोच आणि तुझा बाबासुद्धा एक दिवस मला सोडून त्या डोंगरवाडीमध्ये गेला होता आणि तेव्हापासून माझे पूर्ण आयुष्य बदलले आणि हे तुझ्या बाबतीत घडू नये म्हणून मी तुझे डोळे उघडते. प्रेमाच्या खोट्या स्वप्नातून तू जागी हो आणि उघड्या डोळ्यांनी ते सत्य सत्य बघायला शिक. तेव्हा मृण्मयीला जेव्हा गुंजा ही तुळशीसमोर उभी राहून म्हणत असते की साईबा मी तुमच्या अंगणातील तुळस आहे ना हो, तेव्हा शंतीला आठवतात आणि ती मम्माला म्हणजे मायेला म्हणते की मम्मा प्लीज भलते सलते माझ्या डोक्यामध्ये प्लीज भरू नकोस आणि प्लीज मला शांत राहून दे. म्हणून ती फोन ठेवणार तेव्हा माये म्हणते की तुला आता मम्माचे बोलणे हे टोचत जर असेल तर तू फोन ठेवू शकते, परंतु एक गोष्ट कायमची लक्षात ठेव की त्या गुंजावर इतका विश्वास ठेवू नको. तर मृण्मयीला धक्का बसतो. त्यानंतर इकडे कबीर आणि गुंजा एका टेम्पोत जात असतात. तर गुंजा कबीरकडे बघू लागते. कबीर म्हणतो की काय ग, का असे बघतेस? आणि मी तुला सांगितले होते ना की आपली गाडी सुटेल आणि सुटली गाडी आणि आता ह्या टेम्पोतून आपल्याला जावे लागणार, म्हणून कबीरची तळतळ चालू असते. गुंजा मात्र रडत असते आणि कबीरला म्हणते की साहेबा त्या घरामध्ये इतक्या दिवस राहिले आणि इतक्या लवकर ते घर विसरणं माझ्यासाठी शक्य नाही आणि ते सुद्धा घरातील कोणालाच काही सांगितले नाही, त्यामुळे ते घर सोडताना हत्तीसारखे पाय होतात आणि आज माझी सुद्धा परिस्थिती तशीच झाली, त्यामुळे मी काय करणार, कारण तुम्ही मायाच तेवढी लावली होती. तेव्हा कबीर लगेच रागाने गुंजाकडे बघू लागतो. तर गुंजा परत म्हणते की तुम्ही नाही तर तुमच्या घरच्यांनी. तेव्हा गुंजा रडतच तिला कबीर बरोबर ज्या घरामध्ये ती आली होती त्यापासूनचे सर्व जाईपर्यंतचे क्षण आठवू लागतात. कबीर गुंजाकडे बघत असतो आणि त्याच वेळेस एका ठिकाणी म्हणजे एका चहाच्या टपरीवर गाडी थांबते. तो गाडीवाला ड्रायव्हर म्हणत असतो की गाडी चहा पाण्यासाठी फक्त 10 मिनिटं थांबणार, त्यामुळे तुम्हाला जे काही चहा वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही खाली उतरू शकता. तेव्हा कबीर खाली उतरतो आणि गुंजा खाली उतरणार तोच तो गुंजाला हात उतरण्यासाठी पुढे करतो आणि त्याच वेळेस गुंजा जेव्हा पहिल्या वेळी लग्न करून कबीर सोबत त्या टेम्पोमध्ये आली होती ते क्षण तिला आठवतात आणि त्यावेळी कबीरने मात्र तिला हात दिलेला नसतो. तेव्हा गुंजा हात नाकारते आणि मी खाली उतरेल असे म्हणून ती खाली उतरते. तेव्हा गुंजा कबीरला म्हणते की मी लगेच येते. तेव्हा कबीर म्हणत असतो की लवकर ये, नाहीतर हा टेम्पो जर गेला तर आपल्याला पायी चालत डोंगरवाडीला जावे लागणार. तेव्हा गुंजा ही आतमध्ये येते म्हणजे तेथे एक वॉशरूम असते. तेव्हा गुंजा आरशात बघून विचार करते की मी डोंगरवाडीला ह्या ड्रेसमध्ये नाही जाऊ शकत, कारण तेथील लोकांना माहिती आहे की माझे लग्न झाले. त्यामुळे गुंजा आपल्या गाठोड्यातून जी सर्वेश्वरनी तिला साडी दिलेली असते ती काढते आणि ती साडी ती आपल्या मिठीच कुरटाळून खूप रडू लागते. त्यानंतर इकडे मधू गुंजाची रूम ही झाडून घेत असते. तर तेथे मृण्मयी येते आणि मृण्मयी म्हणते की आत्तू दे बरं, मी स्वच्छ करते. तेव्हा मधू म्हणत असते की नाही, गुंजा आपली रूम किती स्वच्छ ठेवते ते बघ आणि आपल्या सर्व रूमा ती ह्या स्वच्छ ठेवत असते. मग गुंजा नाही, त्यामुळे मी आता ही साफसफाई करते. तर मृण्मयी ही मधूच्या हातातील झाडून घेते आणि तिला म्हणत असते की गुंजा नसली म्हणून काय झाले, मी आहे ना, मग आत्तू तुला मी काहीच काम करून देणार नाही. तर मधू खुश होते. मृण्मयी म्हणते की आत्तू तुला किचनमध्ये सुद्धा खूप कामं आहेत, कारण आता गुंजा सुद्धा नाही. तेव्हा मी हे काम करते आणि लगेच तुला मदत करण्यासाठी येते. तेव्हा मधू म्हणत असते की अगं तेथे ती गुंजा आणि येतेही, तुम्ही मला थोडंसं सुद्धा काम करून देणार नाहीत, आळसी बनवतान. तर मृण्मयीला हसू येते आणि मृण्मयी ती रूम साफ करू लागते. त्यानंतर इकडे गुंजा ती साडी घालते आणि जे दागिने आहे ती अंगावर घालू लागते आणि जो कुंकवाचा करंडा असतो तो घेते आणि आपल्या भांगामध्ये ती कुंकू भरायला लागते. तर तिला कबीरला ते पहिल्या वेळी भेटल्याचे सण आठवतात आणि हे कुंकू तुम्ही तुमच्या लवशिपसाठी घेऊन जा, खूप भाग्याचं कुंकू आहे असे ती तेव्हा कबीरला म्हटलेली तिला आठवते आणि ते कुंकू भांगामध्ये भरून सौभाग्याचं लेणं एकदा बाईनं आपल्या अंगावर घातले तर ती ते मरूपर्यंत तोऱ्यात मिरवत असते. मग ते माहेर असले की सासर, तरी ती तिच्या सौभाग्याच्या लेण्याला तो धक्का लागून देत नाही.
पण माझं नसीब खूप वाईट, कारण हे लेणं नेसून मी जर सासरी गेले असते तर एक खूप मोठे असे तुफान उठले असते, आणि जर इकडे जाताना माझा गळा जर मोकळा दिसला तर माहेरची जी काही वावटळ आहे ती माझं घर उद्ध्वस्त करेल. तेव्हा गुंजाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते आणि ती आपल्या गाठोड्यातील दागिन्यामध्ये ते मणिमंगळसूत्र शोधत असते. गुंजाला खूप टेन्शन येते आणि सर्व दागिने आहेत, पण मणिमंगळसूत्र कुठे गेले म्हणून वेड्यासारखं ते मणिमंगळसूत्र शोधू लागते. त्यानंतर इकडे मृण्मयी ती रूम झाडत असते आणि ती त्या कपाटासमोर येते आणि तिला मायाचे ते शब्द आठवतात की काही झाले तरी त्या गुंजावर मात्र विश्वास ठेवू नकोस. मृण्मयी टेन्शनमध्ये येते आणि विचार करत म्हणते की मला मम्माचे ते बोलणे का आठवत असेल आणि गुंजा तर तशी नाही, आणि तोच विचार का तिंदा येत असेल मनामध्ये. पण कबीर तर माझं प्रेम आहे, त्याच्याविषयी जे काही मम्मा बोलत असते तेच मला आवडत नाही. मम्माला तर मी सुधारू शकत नाही, भलते सलते ती माझ्या डोक्यामध्ये भरवत असते. तेव्हा ती झाडू कपाटाखाली मारते आणि तेव्हा तिला ते मणिमंगळसूत्र दिसते आणि ते मणिमंगळसूत्र हातात घेऊन हे मणिमंगळसूत्र गुंजाकडे कसे म्हणून मृण्मयीला टेन्शन येते. तर इकडे गुंजा ते मणिमंगळसूत्र गाठोड्यामध्ये कुठेच नाही म्हणून आणखीन टेन्शनमध्ये येते. तेव्हा मृण्मयीला कबीरने जे सांगितलेले असते की डोंगरवाडीला गुंजा आणि माझे लग्न झाले, आणि जेव्हा गुंजाचे लग्न झालेले आहे हे क्लासमध्ये गेल्यानंतर मृण्मयीला समजते, तेव्हा ते सर्व क्षण तिला आठवतात. मृण्मयी विचार करते की याचा अर्थ हे मणिमंगळसूत्र गुंजाकडे म्हणजे गुंजा समोर मुद्दाम काहीतरी खोटं तिने सांगितले, आणि लगेच आपल्या रूममध्ये येते आणि लगेच कबीरला फोन लावून विचारते की गुंजा तुझ्यासोबत डोंगरवाडीला का निघाली. तेव्हा कबीर म्हणतो की का म्हणजे काय झाले आणि तू इतकी हायपर काय झाली. तेव्हा मृण्मयी म्हणते की ते तर मी तुला विचारायला हवे, कारण असाइनमेंट तर तुझी होती, मग गुंजाला सोबत घेऊन तू का निघालास. तेव्हा कबीर म्हणतो की अगं तुला माहिती आहे ना तिची आई आजारी आहे. तेव्हा मृण्मयी रागाने म्हणते की खरंच तिची आई आजारी आहे की हे सर्व नाटक आहे. मृण्मयी विचारते की गुंजा कुठे आहे. तेव्हा कबीर म्हणतो की वॉशरूममध्ये. तेव्हा मृण्मयी म्हणते की काय तुम्ही एकाच रूममध्ये थांबलात का. कबीर म्हणतो की अगं मृण्मयी अजून आम्ही डोंगरवाडीला नाही पोहोचलो. तेव्हा मृण्मयी म्हणते की म्हणजे तुम्ही मध्येच थांबलात, याचा अर्थ गुंजाला डोंगरवाडीला जायचेच नव्हते, आणि कोणत्या हॉटेलवर तुम्ही थांबलात. तर कबीर म्हणतो की काय बोलतेस, कोणत्या हॉटेलवर. मृण्मयी म्हणत असते की हो मला आत्ताच्या आत्ता पत्ता दे, मी लगेच येते, जे काही असेल ते सर्व काही समोरासमोर घडून दे. प्रवासात चहा पिण्यासाठी ड्रायव्हरने ब्रेक घेतलाय आणि तू काय बडबडतेस. तेव्हा मृण्मयी म्हणते की मी पूर्ण शुद्धीवर असल्यासारखे बोलते, कारण मला आजच शुद्ध आली. कबीर विचारतो की म्हणजे काय. तेव्हा मृण्मयी सांगते की कबीर गुंजाचे लग्न झाले, ही गोष्ट तुला माहिती होती का, आणि ही गोष्ट तुम्ही दोघांनी माझ्यापासून लपवली, आणि हे लग्न कधी झाले होते. तर कबीर काही उत्तर देत नसतो. मृण्मयी म्हणत असते की बोल कबीर. कबीर म्हणतो की मृण्मयी काय बोलतेस, हे सर्व तुझ्या मनाचे खेळ आहे, असे काही नाही. मृण्मयी म्हणते की तिचे लग्न झाल्याचा माझ्याकडे पुरावा आहे. कबीर म्हणतो की कसला पुरावा. तेव्हा मृण्मयी ते मणिमंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेऊन मला तिच्या रूममध्ये मणिमंगळसूत्र सापडले असे स्पष्ट शब्दात उत्तर देते. तर कबीरला धक्का बसतो आणि त्याला ते सुहाग रात्रीचे क्षण आठवतात. तर मृण्मयी विचारू लागते की गुंजाच्या रूममध्ये हे मणिमंगळसूत्र सापडले म्हणजे ते गुंजाचेच असणार ना, आणि कबीर गुंजाचे लग्न झाले, आणि कदाचित तुला हे सुद्धा माहिती आहे की ते कुणाशी झाले. कबीरला धक्का बसलेला असतो. त्यानंतर इकडे गुंजा आपल्या गाठोड्यात ते मणिमंगळसूत्र सापडत नाही. तेव्हा आईने बळजबरीने ते गाठोड्यातून तुपाची बरणी ठेवल्याचे क्षण तिला आठवतात, आणि ते मणिमंगळसूत्र तेथेच पडले आणि साहेबाला हे सांगावे लागेल असे गुंजा रडतच ठरवते. तेव्हा इकडे मृण्मयी कबीरला विचारत असते की कबीर तू का बोलत नाहीस, उत्तर दे ना आता. कबीर म्हणत असते की अगं मृण्मयी तू इतक्या तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस. ते मणिमंगळसूत्र गुंजाच्या आईचं असेल किंवा आजीचे असेल, आणि गावाकडचे लोक आठवण म्हणून आपली एखाद्या व्यक्तीजवळ ठेवत असतात, त्यामुळे तिच्या आजी किंवा आईने ठेवली असेल ही आठवण म्हणून. मृण्मयी म्हणते की कबीर मला काहीच समजत नाही, आणि ती खूप रडत असते आणि कबीरला विचारते की कबीर तू माझाच आहे ना रे, बोल ना कबीर तू माझाच आहेस ना. कबीर म्हणतो की मृण्मयी मी तुझाच होतो आणि तुझाच राहील. लहानपणापासून आपण एकमेकांना ओळखतो, अग्नीच्या साक्षीने आपली एंगेजमेंट झाली
आणखीन तुला काय हवं? आणि कधी कधी तू खूप समजूतदारपणाने वागते, कधी कधी भलतेच असे विचार तुझ्या मनामध्ये येतात. तेव्हा मृण्मयी खूप रडत कबीरला सॉरी बोलते आणि जरासे मी हायपरच झाले होते असे कबीरला म्हणते. मृण्मयी सांगते की अरे गुंजाच्या रूममध्ये मला हे मणिमंगळसूत्र सापडले आणि तू एकदा मस्करी करता करता म्हटला होता की गुंजाचं आणि तुझे लग्न झाले, ते शब्द मला आठवले आणि त्याच नादात मी हे सर्व बोलून गेले, म्हणून ती पुन्हा सॉरी बोलते. तेव्हा कबीर मृण्मयीला शांत राहण्यासाठी सांगतो आणि पोचल्यानंतर मी तुला सर्वात अगोदर कॉल करतो म्हणून तो फोन ठेवतो. तेव्हा मृण्मयी खूप रडत असते आणि इकडे कबीरला मात्र गुंजाचा खूप राग आलेला असतो. आणि काय करू मी ह्या गुंजाचं असे जेव्हा बोलतो तेवढ्यात गुंजा तयार होऊन बाहेर येते आणि साहेबा असे बोलते. कबीर मागे वळून बघतो आणि रागाने बघत असतो, मात्र गुंजाचे जे सौंदर्य बघून तो गुंजाकडेच बघू लागतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मृण्मयी रडत असते तेवढ्यात तेथे मधू आणि विजय येतात. तर मृण्मयी सांगत असते की हे मणिमंगळसूत्र मला गुंजाच्या रूममध्ये सापडले आणि त्यात ती कबीर सोबत गेली म्हणून. म्हणजे तर इकडे जो मायेने माणूस कबीर आणि गुंजाच्या मागे पाठवलेला असतो तो कबीरचा आणि गुंजाचा पाठलाग करत असतो आणि गुंजाला त्या नवी नवरीच्या वेशामध्ये नटलेले पाहून तो विचार करतो की ही इतकी नटली का असेल नवरीच्या वेशात, नक्की काहीतरी गडबड आहे, म्हणून तो लगेच मायाला फोन करून हे सर्व सांगतो. त्यानंतर गुंजा आणि कबीर डोंगरवाडीला येऊन पोहोचतात आणि समोर पोलीस असतात. तर गुंजा म्हणत असते की हे सर्व खूप सिरियस दिसते, तुम्ही माझ्यासोबत घरला चला. तर कबीर विचारतो की कोणाचे घर? तर गुंजा कबीरला घेऊन बाबळी तिच्या घरी आलेली असते आणि तिथे सत्य असतो. सत्य हा गुंजाला विचारत असतो की तो कबीर नवरा म्हणून तुला चांगला वागवतोस ना, काही त्रास देत असेल तर तू या सत्याला सांग आणि त्याने जर तुला त्रास दिला तर मी त्याला माझ्या हातून चांगलं झोडून काढेल. तर गुंजाला धक्का बसतो आणि कबीर हे सर्व ऐकतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.